जिवंत परमेश्वराच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. आज आपण बघणार आहोत नवीन वर्ष या निमित्त एक शास्त्रभाग. आणि खरोखर देवाने आपल्याला 2025मध्ये चांगल्या प्रकारचा सांभाळ केलेला आहे आणि 2026 या ठिकाणी लागलेला आहे. आणि या समय रात्रीच्या वेळेस आम्ही देवाचं मनन करीत असताना काही आपण शास्त्र भाग बघणार आहोत, काही वचनं बघणार आहोत पवित्र शास्त्रामध्ये. आणि नवीन वर्ष काय आहे ह्या विषयावर आपण बघणार आहोत. आजचा हा विषय आहे नवीन वर्ष म्हणजे काय. हा माझा एक टॉपिक आहे, सब्जेक्ट आहे. नवीन वर्ष काय आहे. 31 हा शेवटचा हा दिवस आहे वर्षाचा. आणि जसं 31 31 तारीख निघून जाते आणि दुसरा दिवस स्टार्ट होतो, त्या रोजी पुष्कळ लोक एन्जॉय करतात, खुशी बनवतात आणि चांगल्या प्रकारचा एक दुसऱ्याला आदर सन्मान देतात आणि चांगल्या प्रकारचं बोलतात, एकमेकाशी संवाद करतात आणि एक चांगले कम्युनिकेशन त्याला म्हणते. आपण ह्या 31 या नाईटला आपण देवाजवळ काय प्रार्थना करतो ह्या विषयावर आपण थोडं पवित्र शास्त्रामधून बघणार आहोत. आपण हा मॅसेज चालू होण्याच्या पहिले मी 2 शब्दाची प्रार्थना करतो आणि हा मॅसेज जो आहे, हा संदेश आहे, आपण देवाच्या हाती सोपून देऊया. देव आजच्या वचनातून आपल्याला काय बोलणार आहे ह्याविषयी आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. आपले नेत्र बंद करूया, आपले डोळे बंद करूया, आपण प्रभूसमोर नमन करूया, आपल्या मानाखाली झुकूया आणि प्रार्थना करूया. धन्यवाद येशू, कारण प्रभू येशू आम्हाला 2025 या साली या वर्षामध्ये चांगल्या प्रकारचा सांभाळ केला आणि 2025 वर्ष मध्ये प्रभू येशू तो आमचा पावर टाकल्याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देतो, उपस्थित करतो. प्रभू येशू तो आम्हाला सांभाळ करतो, तो आमचा वाट्याळी आहे, चालक आहे, मार्गदर्शन करतो, याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देऊया, उपस्थित करतो. प्रभू येशू प्रार्थना करतो या समय प्रभूच्या आजच्या वचनामधून जे आम्ही बोलणार आहोत ते आमच्या हृदयामध्ये ठसवण्यासाठी सहायता मदत कर. प्रभू येशू आम्ही ते वचन ऐकून त्याप्रमाणे आचरण करावा. 2026मध्ये असं तो घडून येऊ दे. प्रभू येशू आमचा एक ना एक दिवस प्रभू येशू फक्त तुझ्या कार्यासाठी खर्च व्हावा, असं तो घडून येऊ दे. ही छोटीशी नम्र प्रार्थना प्रभू येशूच्या गोड आणि प्रिय नावात केली म्हणून आमेन. धन्यवाद ईश्वरा. आजच्या मननासाठी आम्ही शास्त्र भागामधून काही वचनं घेतलेले आहे आणि पहिलं जे वचन आहे मी तुमच्यासोबत सादर करीत आहे आणि आपण वाचूया ते वचन. 2 कोरिंथीकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि त्याच्यातलं 17 वचन वाचूया आपण. 2 कोरिंथीकरास पत्र याचा 5वा अध्याय 17 वचन. हे वचन वाचत असताना आणि खरोखर देवाने आम्हाला ह्या ठिकाणी सांगितलं का खरोखर वाचनाच्या द्वारे आम्ही लोकांना कसं प्रेझेंट करू शकतो. आणि हे एक उत्तेजनाचं एक वचन आपल्याला देवाने दिलेलं आहे आणि एक चांगलं वचन आपल्याला पहिलं 2026 साली पहिलं वचन आपल्याला दिलेलं आहे. आपण वाचूया ते वचन. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहेत. किती सुंदर वचन आहे बघा. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी, बघा म्हणून काय लिहिलं, म्हणून जर कोणी शब्द कसा उच्चार झालेला बघा या ठिकाणी. जर कोणी म्हणजे वैयक्तिक शब्द आहे. जर कोणी काय ख्रिस्ताच्या ठायी असेल तर, बघा
ख्रिस्ताचे ठाई असणं फार महत्त्वाचं आहे. येशूच्या वर विश्वास ठेवणारे जे लोक आहेत, लोक होणं फार महत्त्वाचं आहे. येशूचे लोक होणं फार महत्त्वाचं आहे. येशूचे लेकरं होणं फार महत्त्वाचं आहे. शास्त्र भाग किती सुंदर वचन आहे बघा. म्हणून जर कोणी ख्रिस्ता ठाई असेल तर ते नवी उत्पत्ती आहे. कोणती उत्पत्ती आहे? नवी उत्पत्ती आहे. जर आम्ही येशूच्या ठाई असाल तर आमची नवीन उत्पत्ती आहे. जर आम्ही येशूच्या ठाई नसेल तर आमची काही उत्पत्ती नाही. पण येशूमध्ये असेल तर आमची खरंच नवीन उत्पत्ती आहे, असं शास्त्रभाग सांगत आहे आपल्याला. जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. जुना जो स्वभाव आहे आमचा 2025 साली ह्या ठिकाणी निघून गेला आहे. तो निघून गेला. आता तो परत येणार का? नाही येऊ शकत. तो दिवस परत तुम्हाला बघायला भेटणार नाही. तुम्ही जर मला 2025 परत यावं आमच्यासाठी, नाही येऊ शकत. कारण देवाने तुम्हाला नवीन वर्षामध्ये तुमचं पदार्पण केलं आहे. देवाला नवीन वर्षामधून तुम्हाला काही सांगायचं आहे, काही शिकवायचं आहे, काही बोलायचं आहे, काही उत्तेजन द्यायचं आहे. म्हणून देव सांगत आहे की मी या ठिकाणी जे जुने ते होऊन गेले आता ते नवीन झाले आहे, त्याला तुम्ही विसरा. आम्ही आमच्या जीवनामध्ये मागील गोष्टी आम्हाला आठवण येतात. आम्ही कोरून काढून ते काढतच असतो आणि आम्हाला ते काढल्याशिवाय जमतच नाही. 2006ची गोष्ट आम्ही काढतो, 2015ची गोष्ट आम्ही काढतो. आता 2026 चालू झालं तरी ती आठवण आम्हाला आहे, ती यादगारी आम्हाला येते. देव म्हणतो सगळी गोष्ट सोडून द्या, आता जे नवीन करायचा प्रयत्न करा. नवीन देव काय सांगत आहे ते तुम्ही करायचा प्रयत्न करा. नवीनचं जुनं ते होऊन गेलं, आता आम्हाला नवीन काहीतरी करायचं आहे, नवीन काहीतरी शिकवायचं असं देवाचं वचन आपल्याला सांगत आहे. म्हणून बघा एक सुंदर वचनामधून दुसरे कोरिंथ्याचा 5वा अध्याय आणि ते आपण 17 वचन वाचलेलं आहोत. म्हणून जर कोणी ख्रिस्ताचे ठाई असेल तर आम्ही ख्रिस्ताचे ठाई आहे का? आम्ही ख्रिस्ती आहोत का? आम्ही खरोखर ख्रिस्ती आहोत का? आम्ही येशूला परिधान केलेले लोक आहोत का? आम्ही ईश्वर ठेवणारे लोक आहोत का? आमचा काही बी आम्हाला एन्जॉय करायचा असला, काही असलं तर येशूला आम्ही साईडला करून देतो. येशू तू साईडला होय, आता आमचा टर्न आला, आम्हाला काहीतरी करायचं आहे, आम्हाला मोकळीक द्या. देव आमच्यासाठी रिकामा नाही आहे. जेव्हा आम्हाला आमच्या संकटाचं, समस्याची, क्लेशाचा विपत्ती येते तर आम्ही देवाचं नाव घेतो. जर आम्हाला देवाने सगळंच दिलं तर आम्ही देवाला विसरून जातो. म्हणून देव म्हणतो जुन्या गोष्टीची आठवण तुम्ही करू नका. तुमच्यासाठी 2025 खतम झालं आहे, संपलं आहे, त्याचं नायनाट झालं आहे. पण आता 2026मध्ये तुम्ही आहात. तर 2026मध्ये तुमचं काय निर्णय आहे? आपले निर्णय फार खतरनाक असतात. मी आता 2026मध्ये हे करणार नाही, ते करणार नाही, असं करणार नाही, तसं करणार नाही. पण आम्ही 2-4 दिवस झालं तर आम्ही सगळंच करायला तयार होऊन जातो. मग आम्ही विचारलं की बाबा त्या रोजी तुम्ही बोलले होते ना 31 तारखेला 31च्या रोजी का बाबा हे करणार नाही, ते करणार नाही. तर ते म्हणजे 2025मध्ये बोललो होतो. आता 26 प्लॅन आहे तो. बघा कसे लोक बोलतात, ते विसरून जातात लोक. आणि येशू देवाचं वचन सांगतं जुनं विसरून जा, आता नवीन काहीतरी करा. आपल्याला नवीन काहीतरी करायचं आहे. म्हणून देवाचं वचन आपल्याला सांगितलं आहे का या ठिकाणी का जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. आता आम्ही नवीन झालो. जुना स्वभाव आहे, जुनं जे आहे ते साईडला ठेवा.
ज्याचं काहीच काम नाही. एक उदाहरण मी तुम्हाला देत आहे, चांगलं ऐका. यवना देवाचा सेवक होता आणि देवाला भिवून वागणारा होता आणि सगळीच गोष्ट त्याच्यामध्ये होती. पण देवाने सांगितलं तुला निनिवेला जायचं आहे, तर त्यानं वरच हात करून टाकले, मी नाही जात. त्याच्या मनातच नाही ती गोष्ट जायची, पण देवाला तिथं पाठवतोय त्याला. देव जे करतोय ना ते परफेक्टच करतो. देवाला तिथं त्याला पाठवायचंय आणि हे म्हणतो बाबा मला नाही जायचं. झालं काय, त्याला जायचं निनिवेला आणि तो तारसेच्या बोटमध्ये त्या जहाजामध्ये बसला आणि जहाज पाण्यामध्ये चालतंय. स्टार्ट झालं, सुरू झालं जहाज चालवायचं आणि मोठं संकट त्या बोटवर, त्या जहाजावर येऊन टेपलं आणि त्या प्रकारच्या ते लोकांनी चिठ्ठ्या टाकल्या, काही संकट कोणामुळं आलं असं. एवढा देवाचा सेवक आहे आणि बोटच्या ज्या खालच्या बाजूला जाऊन झोपला. त्याला माहीत आहे काही संकट माझ्यामुळं आलं आहे, का देवाने त्याला निनिवेला जायचं सांगितलं. तो तारसेत निघाला. तारसेच्या बोटमध्ये देवाने संकट आणलं आणि त्याला पक्क माहीत होतं हे संकट माझ्यामुळं. ते लपून बसला आणि त्या ठिकाणी यवनाची चिठ्ठी टाकली, निघली आणि यवना म्हणतो मला फेका पाण्यामध्ये. त्याची पहिली जी घटना आहे मी तुम्हाला सांगतो. यवनाला पाण्यात फेकायचे पहिलं त्या लोकांनी काय विचार केला माहिती आहे का, आमच्या बोटचं जे वजन आहे ते जास्त झाल्यामुळं आमची बोट डुबा लागली. तर त्यांनी जे किमती सामान होतं, ते किमती वस्तू होत्या, जे लोखंड होतं, जे बी आहे ते सगळं त्यांनी पाण्यात टाकून दिलं. कशासाठी टाकून दिलं ते, वजन हलकं होण्यासाठी. आम्ही 2025 खतम झालं. देवाने काय केलं, जे जड वस्तू आहे त्या आमच्या काढून 2025 मध्ये ते फेकून दिल्या. आम्हाला हलकं केलं आणि आम्ही आता 2025 मध्ये त्या ठिकाणी जगत आहोत. 2025 खतम केलं, आता 26 मध्ये आमचं पदार्पण होत आहे. ज्यावेळेस यवना म्हणत आहे हे संकट माझ्यामुळं आलं आणि आता तुझ्यासोबत काय करावं, त्या लोकांनी विचारलं. मग ऑप्शन काहीच नाही. त्या ठिकाणी यवना म्हणतो टाका मग मला पाण्यात. आता त्याला माहीतच आहे की माझ्यामुळं संकट आलेलं आहे आणि मला पाण्यात टाकल्यानंतर माझं काही ना काही होईल. देवाला काळजी आहे सगळ्या गोष्टीची, आहे का नाही. जसं यवनाला पाण्यात टाकलं तसंच माशाचं त्या ठिकाणी नियोजन देवाने पहिलेच करून ठेवलं होतं. माशाने त्याला गिळलं आणि योग्य ठिकाणी त्याला नेऊन ठेवून दिलं. मग तो तारसेसला गेला, निनिवेला गेला आणि निनिवेमध्ये जाऊन त्यानं देवाचं जे शुभवर्तमान आहे ते करायचं सांगायचं होतं, त्यानं ते कार्य त्या ठिकाणी पूर्ण सफळ केलं. म्हणजे सांगायचं तात्पर्य एकच आहे का आम्हाला जे जुनं जे आहे ते सोडून आम्हाला नवीन काही करायचा प्रयत्न करायचा आहे. यवनाला जर नवीन करायचं सांगितलं, काही नवीन त्या गावात जाऊन शुभवर्तमान सांग, तर त्याला जायचंच नव्हतं, त्याला नवीन काही करायचंच नव्हतं. आम्ही तिथंच राहतो, त्या गोष्टी आम्हाला जे करायचं नाही तेच आम्ही करतो, म्हणून आम्हाला जी प्रगती जी आहे ते होत नाही आहे. याचं कारण तेच आहे. आपण पुढं वचन बघणार आहोत. यशाचं पुस्तक याचा 43वा अध्याय 18 ते 19 वचन आपण बघणार आहोत. यशाचं पुस्तक याचं 43वा अध्यायामध्ये आपण जाणार आहोत. खूप सुंदर वचन आहे, आपण ते बघणार आहोत. देव आपल्याला ह्या ठिकाणी काय सांगित आहे. यशा 43 आणि 18-19 आपण वचन वाचूया. 18-19 पहा, पूर्वीच्या गोष्टीची आठवण करू नका. काय लिहिलंय, कोणत्या गोष्टीची, पूर्वीच्या गोष्टीची आठवण करू नका आणि मनात बी आणू नका.
आठवण करणं आणि मनात आणणं दोन्ही गोष्टी येतात सांगितल्या. पूर्वीच्या गोष्टीची आठवण करू नका, आठवण केलं तर काय होईल. एक उदाहरण सांगतो परत, आता ध्यान देऊन ऐका. आठवण केल्यानंतर काय होतं, बायबलमध्ये लिहिलेलं आहे. मी सांगणार नाही, खाली एक सांगतो. लोटाच्या बायकोची एक लोकाच्या पुस्तकामध्ये एक वचन आहे, लोटाच्या बायकोची आठवण करे, छोटं वचन आहे. ते कोण लिहिलं बरं का नवीन करारामध्ये? कारण आपल्याला बी ती आठवण असलं पाहिजे म्हणून ते लिहिलं. लोटाच्या बायकोची आठवण करा. आता मग लोटाच्या बायकोची आठवण कधी लयच भारी काम केलं होतं का? ती का स्टार होती का? कोणी अभिनेत्री होती का? आणि कोण सांगितलं देवाने तिची आठवण कर? देवाला काही ना काही सांगायचं आहे तिच्याद्वारे, म्हणून त्या ठिकाणी सांगित आहे लोटाची बायकोची आठवण करा जुन्या नवीन करारामध्ये. आणि लोटाची बायको होती वर्ल्ड टेस्टमेंट जे होतं जुन्या करारामध्ये. जुन्या करारातली आठवण आता आपल्याला नवीन करारामध्ये लोटाच्या बायकोची आठवण करायची. बरं काय केलं होतं बरं लोटाच्या बायकोनं असं का तिची आठवण करा? सदोम आणि गमोराचा नाश करायचा होता देवाला, तर देवाने त्या ठिकाणी देवदूताला तिथं पाठवलं आणि त्याला सांगितलं का लोटाला आणि त्याच्या 2 मुलीला बाहेर काढ, त्याच्या बायकोला बाहेर काढ आणि त्याला सांग का आम्हाला सदोम आणि गमोराचा नाश करायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही बाहेर निघतान तर तुम्ही जर मागं फिरून पाहिलं तर मिठाचं खांब होईल. देवाची आज्ञा आहे आणि देव जे बोलतो ते होऊनच जातं. तिथं ना दया ना दयाने आणि तिथं काही नसतं. म्हणून जे आहे ते आपण योग्यरीत्याने त्याचा त्या ठिकाणी येशूसोबत जे देवासोबत व्यवस्थित राहायला पाहिजे. म्हणून देवाने सांगितलं तू जर मागं फिरून पाहिलं तर मिठाचं खांब होशील. थोडं त्याचे 2 मुली आणि लोट आणि त्याची बायको चलत असता तिच्या मनामध्ये काही विचार आला, तिच्या मनात आलं. आता वचन ऐकलं ना, मनात आणू नका. मनात आलं का माझं तिथं काहीतरी आहे, मी इतकं वर्ष तिथं राहिले, मी हे कमिलं, मी ते कमिलं, मी असं केलं, मी तसं केलं. तिच्या मनात त्या गोष्टी येत होत्या आणि तितक्या ते देवदूताने तिला सांगितलं, देवाने तिला सांगितलं मागे फिरून पाहशील तर मिठाचं खांब होशील. तिच्या मनात ते विचार आला आणि ती म्हणे एकदा तरी मला माझ्या शहराकडे बघू द्या, एकदा तरी माझ्या घराकडे बघू द्या. आणि जसं त्यानं मागं फिरून पाहिलं तर त्याच क्षणी तेव्हाच लगेच इमर्जन्सीमध्ये लगेच मिठाचं खांब. मी अजून तर बघितलं नाही तिथं, पण लोक सांगतात तर लोटाच्या बायकोचं जे मिठाचं खांब आजूक त्या देशामध्ये आहे. असनच, कारण की त्यानं कामच तसं केलं होतं. म्हणून नवीन करारामध्ये लिहिलेले लोटाच्या बायकोचे काय कर, आठवण करा, आठवण कर. या ठिकाणी लिहिलेलं आहे पूर्वीच्या गोष्टीची आठवण करू नका, जुन्या गोष्टी मनात आणू नका. पहा मी एक नवीन गोष्ट करणार आहे. काय करणार आहे? एक नवीन गोष्ट करणार आहे. ती गोष्ट कोणती बघा, करणार आहे आता जी उद्भूत आहे, तुम्ही ती पाहणार नाही काय? मी अरण्यात सडक करील, मरून भूमीत नव्या नद्या वाहीन. बघा काही नवीन करीत आहे आमच्या जीवनामध्ये देव. जुनी गोष्ट आम्हाला सगळी काढून टाकायची आहे असं देवाचं वचन सांगतं. जुन्या गोष्टीला आता तुम्ही रिजेक्ट करा, आता नवीन जे प्रेझेंट आहे ते तुम्हाला काही करायचं आहे असं देवाचं वचन या ठिकाणी सांगत आहे. देव आम्हाला काय बोलत आहे, आपण काय करीत आहे, त्याच्यावर आमचं किती लक्ष आहे हे आपल्याला त्याच्यामधून कळत आहे. म्हणून देवाचं वचन सांगितलंय का पूर्वीच्या गोष्टीची आठवण करू नका आणि जुन्या गोष्टी मनात आणू बी नका. काही गरज नाही, काही उद्धार नाही आहे, काहीच नाही आहे त्याच्यामध्ये. आपल्याला काही सार्थिक नाही आहे त्याच्यामध्ये, काही आपला काही उद्धार होणार नाही आहे. आणि त्या गोष्टी आपल्या मनात आणून आपल्याला काहीच फायदा आपला होणार नाही आहे. म्हणून देवाचं वचन सांगतं का जुन्या ज्या गोष्टी आहे ते मनात आणू नका. आपण यिर्मयाचं पुस्तक याचा 29वा अध्याय 11 वचनामध्ये आपण जाणार आहोत.
यिर्मया याचा 29:11 हे वचन वाचूया आपण. खूप सुंदर वचन आहे आणि खरोखर या वचनाद्वारे आपण सर्वजण खूप आशीर्वाद होणार आहे. आपण बघणार आहोत का 29:11 परमेश्वर म्हणतो, तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहे ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत, तर तुम्हाला तुमच्या भावी स्तुतीची आशा देणार आहे. बघा किती सुंदर वचन आहे. ह्या नवीन याच्यामध्ये नवीन वर्षामध्ये आपल्याला हे वचन आपल्याला देव सांगत आहे. मी तुमच्यासाठी काहीतरी योजना करीत आहे, काहीतरी आहे माझ्याकडे, मी तुम्हाला देणार. काय आहे ते? परमेश्वर म्हणतो, तुम्हासाठी माझ्या मनात एक संकल्प आहे. देव काहीतरी आमच्याविषयी काहीतरी बोलत आहे, आमच्याविषयी त्याला काहीतरी चिंता आहे. वाचनातून दाखवत आहे देवाला आमच्याविषयी काहीतरी आहे, आशा आहे. नवीन करण्यामध्ये तो सांगतो, मी जातो तुमच्यासाठी काय करतो, जागा तयार करतो. बघा त्यानं काम आपल्याला दिलेलं आहे, ते काम सांगितले, मी जातो तुमच्यासाठी काय करतो, जागा तयार करतो. मग आम्हाला तिथं जायची आमची लायकी आहे का? पहिला प्रश्न आपला तो आहे का आम्ही तिथं जाऊ शकतो का? येशूने जागा तयार करायला तिथे गेलेला आहे, मग आम्ही तिथे जाऊ शकतो का? त्याची आपली तयारी आहे का? आणि या ठिकाणी यिर्मयाच्या पुस्तकामध्ये सांगितलं आहे का परमेश्वर म्हणतो, तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहे ते मी जाणतो आणि संकल्प हिताचे आहे. ते संकल्प कसे आहे? हिताचे आहे. म्हणून आमचा जे जीव आहे ते त्याच्यामधून आपल्याला हे करायचं आहे. म्हणून देवाचं वचन सांगतं, ते तुम्हास तुमच्या भावी स्मृतीची आठवण देणार आहे. खरोखर वाचनाच्या द्वारे तुम्हाला सर्वांना देव खूप खूप आशीर्वाद करणार आहोत. आणि अजून दुसरं वचन आपण बघणार आहोत, नीती स्तोत्रे याचा 3 अध्याय 5 आणि 6 वचन वाचू आपण. नीतिसूत्रे याचा 3 अध्याय 5 आणि 6. खूप सुंदर वचन आहे, आपण ते वाचणार आहोत. नीतिसूत्रे 3 अध्याय 5 आणि 6 वचन वाचूया आपण. तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वराचा काय कर, धावा कर. कसा धावा कर? कसा धावा करलेला आहे? तो आपल्या मनापासून, अगदी मनापासून, इथून वरून नाही, नुसतं तोंडातून नाही, मनातून. म्हणून दावीद राजा सांगतो 103 मध्ये, हे माझ्या जीवा काय करतो, परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नको. खूप सुंदर वचन आहे. आम्ही देवाच्या नावाचा धन्यवाद करायला पाहिजे. देवा 2025 मध्ये तू चांगला सांभाळ आमचा केलाच आहे, पण आमच्या 2026 मध्ये पण देव तो आम्हाला दाखवेल तर खरी, पण आमचा निवारा तो करणार आहे, आम्हाला सांभाळणारा देव आहे. असं आमच्या मनात काही चांगल्या गोष्टी आल्या पाहिजे असं देवाचं वचन सांगतं. काय सांगतो? आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव आणि आपल्या बुद्धीवर अवलंबून राहू नको. आमची बुद्धी काहीच कामाची नसते. बिना कामाची बुद्धी आमची चालते. त्या बुद्धीमध्ये ना सात्विक आहे ना काहीच नाही आहे. काहीच फायदा नाही त्या बुद्धीचा. आणि आम्ही आमची बुद्धी यूज करतो. आम्ही देवाची बुद्धी यूज करायला पाहिजे. देव सांगतो तसं आपण करायला पाहिजे. देव का म्हणतो, तुम्ही तुमच्या स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहता, तुम्ही देवावर अवलंबून राहायला पाहिजे. देव आम्हाला जे सांगतो ते आम्ही करायला पाहिजे असं या ठिकाणी सांगितलं आहे. 6 वचन वाचू. तो आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे ते तुझे बेत
म्हणजे ते तुला मार्गदर्शक होईल. बघा किती सुंदर वचन आहे. तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आधार कर. कोणत्या मार्गात? सर्व मार्गात परमेश्वरच काय करायचं? आपल्याला आधार करायचा आहे. म्हणून त्याच्याद्वारे, देवाच्या द्वारे आपल्याला, म्हणजे देव आपला मार्गदर्शक होणार आहे. काय होणार आहे? मार्गदर्शक. काही वेळेस आपल्याला म्हणतो आपण, यार पुढे गेलो, आम्हाला समजत नाही, आम्हाला काय करायला पाहिजे. पण देव आमचा काय होणार आहे? मार्गदर्शक होणार आहे, असं देवाने आपल्याला सांगितलं. देव आपला मार्गदर्शक होईल तर देव आपल्याला काय सांगत आहे त्याच्यावर आम्हाला पूर्ण विश्वास या ठिकाणी पाहिजे. आपण बघणार आहोत नवीन वर्षा निमित्त आम्ही काही वचनं आपण या पवित्र शास्त्रामध्ये बघणार आहोत. कारण की आतापर्यंत आम्ही जे बघितलं आहे ते नवीन वर्षाविषयी बघितलं आहे. आणि नवीन वर्षामध्ये देव आमच्यामधून काय करून घेत आहे या विषयावर आम्ही चर्चा केलेली आहे. आम्ही या ठिकाणी बघितलं आहे का जे जुनं ते आपल्याला सोडून द्यायचं आहे, काय नवीन आपल्याला ते करायचं आहे, त्या विषयावर आमची चर्चा आम्ही वचनातून त्या ठिकाणी बघितलं आहे. आम्ही दुसरं बघितलं आहे, जुनं जे आहे त्याचं आपल्याला आठवण त्या ठिकाणी करायची नाही, आणि ती गोष्ट आपल्याला मनात देखील आणायची नाही आहे, ते आपण बघितलं आहे. आता आम्ही बघितलं आहे तुमच्यासाठी काहीतरी देवाने काहीतरी संकल्प तयार केलेले आहे, काही योजना तयार करीत आहे, ते आम्ही पवित्र शास्त्रामधून या ठिकाणी बघितलं आहे. 3 पॉईंट आम्ही या ठिकाणी बघितले आहे. आणि आम्ही त्याच्यातला दुसरा पॉईंट आम्हाला बघितला होता का येशू आमच्यासाठी जागा तयार करायला स्वर्गामध्ये गेलेला आहे, आणि आमची ती तयारी आहे का, त्याविषयी पण आपण या ठिकाणी बोललो आहोत. आपण बघूया प्रकटीकरण 21:5. देवाचं वचन आपल्याला काय सांगतं त्याच्यावर थोडं मनन आपण करणार आहोत. प्रकटीकरण याचा 21वा अध्याय 5 वचन बघूया आपण. प्रकटीकरण 21:5. प्रकटीकरण 21:5 बघू. खूप सुंदर वचन या ठिकाणी आहे. बघा मी वाचतो. तेव्हा राजस्थानावर बसलेला म्हणाला, पहा मी सर्व गोष्टी नवीन करतो. तो म्हणाला, लिही, कारण ही वचने विश्वासनीय व सत्य आहे. प्रकटीकरणचं पुस्तक याच्यामध्ये बघितलं आहे आपण 21वा अध्याय 5 वचनामध्ये सुंदर वचन आहे. काय लिहिलेलं आहे? तेव्हा राजस्थानावर बसलेला एक म्हणाला, पहा मी सर्व गोष्टी नवीन करतो. येशू ख्रिस्त संबंधी या वचन या ठिकाणी लिहिलं आहे. राजस्थानावर कोण बसलेला आहे? प्रभू येशू बसलेला आहे. आणि येशू म्हणत आहे, पहा मी नवीन काहीतरी तुमच्यासाठी करतो आहे. ते म्हणजे काय आहे? म्हणाला, लिही, कारण हे वचन सत्य आहे. येशू म्हणत आहे, तू लिही, हे वचन काय आहे? सत्य वचन आहे. मी काहीतरी नवीन करणार आहे आमच्या जीवनामध्ये. येशू ख्रिस्त काहीतरी नवीन करणार आहे आमच्या जीवनामध्ये. येशू ख्रिस्त काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करत आहे. पण आमची तयारी 2026 मध्ये आहे का? आम्ही तयार आहे का ती गोष्ट करण्यासाठी? काही नवीन शिकासाठी आम्ही तयार आहे का? काही नवीन करायसाठी आम्ही तयार आहे का? तर तयार असेल तर आम्ही ह्या वचनावर या ठिकाणी विश्वास ठेवूया. आपण तसंच बघू इफिसकरास पत्र याचा 4था अध्याय 23-24 आपण वाचणार आहोत. इफिसकरास पत्र याचा 4था अध्याय आणि त्याच्यातलं 23-24 वचन आपण वाचूया. 23-24 4था अध्याय 22 पासून काही वचन बघूया. 23-24
21/4/23/24 22 सेशन वाचूया आपण. काय लिहिलेलं आहे? 4था अध्याय 23-24. आणि तुम्ही आपल्या ते असे की तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी जे जुना मनुष्य त्याचा तुम्ही त्याग करावा, तो कपटाच्या वासनेने युक्त असून त्याचा नाश होत आहे. आणि तुम्ही आपल्या मनोवृत्तीने नवे केले जावे. किती सुंदर वचन आहे बघा. या ठिकाणी ते सांगित आहे का ते असे की तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी तर जुना मनुष्य त्याचा तुम्ही काय करावा? त्याग करावा. जुना मनुष्याचा काय करावा? त्याग करावा. आपला जुना जो स्वभाव आहे ते आपल्याला काढून टाकावा. जर आपण काही पाप करीत असन तर ते आम्ही काढून टाकावं. जुनी जी गोष्ट आहे आमच्या हृदयामधून ते काढून टाकावं. आम्ही जर काही बी करीत असन, जे देवाला जी गोष्ट आवडत नाही जी करीत असन ते आम्ही कुठून काढून टाकावं, त्याचा न्यायनाट करावा, असं देवाचं वचन सांगतं. म्हणून ते काढून टाकल्यानंतर देव सांगत आहे मग तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, मग तुम्हाला स्वर्ग प्राप्ती होऊ शकते. जर आम्ही हे केलं तर देव खरोखर या वसाद्वारे तुम्हाला देव सांभाळणार आहे. आणि 2026 मध्ये शैतान हा फार टपलेला आहे. त्याला माहीत आहे का 2025 मध्ये मी याला पकडलं नाही, याला माझा थारा लावू द्याला नाही, पण 2026 मध्ये मी याचा मी नायनाट करू शकतो असं सैतानाला वाटतं. पण तुम्ही सैतानाला वाव देऊ नका, सैतानाला जागा देऊ नका. सैतान फार धूर्त आहे. इफिसकरास पत्र याचा 4था अध्याय आणि त्यातल्या 27 वचनामध्ये ते लिहिते असं, आणि सैतानाला वाव देऊ नका. हाकलून द्या त्याला आमच्या जीवनामधून. तो काही बी करायचा प्रयत्न या ठिकाणी करू शकतो. त्याला तुम्ही काढून टाका आमच्या या जीवनामधून. त्याला ठेवू नका आमच्या जीवनामध्ये, त्याला काढून टाका. आमचं शरीर जे आहे त्याला 2026 मध्ये त्याला जपा. माझा मॅसेज ऑलमोस्ट पुरा संपलेला आहे, पण आम्ही 2025 मध्ये जे बी केलं असन ते देवाला कोणती गोष्ट आवडत नसन ती आम्ही केली असन, पण 2026 मध्ये ते तुम्ही करू नका. ह्या शरीराच्या द्वारे देवाचं गौरव करा. देवाने मनुष्याला निर्माण केलं, हे कशासाठी निर्माण केलं का? पवित्र शास्त्र म्हणतंय का देवाचं गौरव होण्यासाठी, देवाची आराधना करण्यासाठी आम्हाला निर्माण केलेलं आहे. आम्ही देवाची आराधना करतो का? आम्ही प्रार्थना करतो का? आम्ही उपवासस्तुती करतो का? देवाच्या नावाला आम्ही धन्यवाद देतो का? ही सगळी गोष्ट आम्हाला 2026 मध्ये सगळं शिकवायचं आहे. आणि विशेष करून हे शरीराच्या द्वारे आम्हाला देवाचं गौरव या ठिकाणी करायचं आहे. देवाने आम्हाला 2 पाय ह्या ठिकाणी दिलेले आहे. ते कशासाठी दिलेले आहे का? आम्ही देवाची स्तुती आराधना करण्यासाठी, चर्चमध्ये जाण्यासाठी, तिथं जाऊन देवाचं वचन ऐकण्यासाठी आम्हाला देवाने 2 पाय या ठिकाणी दिलेला आहे. देवाने आपल्याला 2 हात या ठिकाणी दिलेला आहे. बायबल पकडण्यासाठी, जेवणासाठी, देवाचा सन्मान करण्यासाठी, टाळ्या वाजवण्यासाठी, देवाला गौरव देण्यासाठी आम्हाला त्याचा उपयोग करायचा आहे. प्रत्येक गोष्टी देवाने काही कामासाठी आपल्याला दिलेल्या आहे. देवाने आम्हाला कान दिलेले आहे
देवाचं वचन ऐकण्यासाठी, त्याच्यावर मनन करण्यासाठी, त्याचे विचार करण्यासाठी आपल्याला कान दिलेले आहे. आपल्या देवाने तोंड दिलेलं आहे देवाचं वचन बोलण्यासाठी, काही गीतं गाण्यासाठी, देवाला आधार देण्यासाठी, देवाची महिमा करण्यासाठी आपल्या देवाने तोंड दिलेलं आहे. पण आम्ही काय करीत आहे? परमेश्वराला आम्ही दूर करीत आहोत. परमेश्वराला आम्ही बाजूला ठेवत आहोत आणि आम्ही आमचंच करीत आहोत. देवाने आम्हाला डोळे दिलेले आहे का आम्ही चांगलं जे आहे ते बघण्यासाठी. पण या डोळ्याने आम्ही काय करत आहोत? प्रियांनो, 2026 हे स्टार्ट झालेलं आहे, सुरू झालेलं आहे. बोलता बोलता 2025 निघून गेलं. पण आमचं जी सुधारणा आहे, आमची जी नतीच आहे, आमचं परिवर्तन होऊ शकत नाही. आम्ही जर मनामध्ये आलं, आम्ही परिवर्तन करू शकतो. एक बायबलमध्ये वचन आहे, जो मनुष्य आपला मूर्खपणा पुन्हा पुन्हा करतो ते वकी काढणाऱ्या कुत्र्यासारखा आहे. कुत्रा हा शब्द बायबलमध्ये यूज झालेला आहे. देवाला जी गोष्ट आवडत नाही ती आपण बार बारच करीत आहे, तर ते म्हणतो ते वकी काढायला कुत्र्यासारखा आहे. बरं, देवाला कोणतंच, आता भरपूर जनावरं देवाने बनवले. देवाने वाघ बनला, देवाने गाढव बनवलं, देवाने सगळे काही प्राणी बनवले आहे. आणि इथं कुत्र्याचंच कोण वर्णन केलं? जर याचा विचार जर आपण चांगला केला ना, तर आम्हाला चांगलं या वचनातून शिकायला भेटतं. वचन सांगित आहे, पेत्राच्या पहिल्या का दुसऱ्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे का जो मनुष्य, जनावर नाही बरं का, काय लिहिलं तिथं? जो मनुष्य हा शब्द दिलेला आहे. जो मनुष्य आपला मूर्खपणा पुन्हा 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 करतो तो किकाल्या कुत्र्यासारखा आहे. 2025 वर्ष संपलं. आम्हाला जी गोष्ट करायची नाही सांगितली होती ते आम्ही करीतच राहिलो 2025 मध्ये. आणि आता आम्ही 31 तारखेला ते म्हणत आहे मी सोडलं, मी आता घेणार नाही, मी काही करणार नाही, मी कोणाला असं काही बोलणार नाही. पण 31 तारीख खतम झाली, 1 तारखेपर्यंत तो सेफ राहते. परत 2 तारखेपर्यंत त्याला रिन्यूअल करून टाकायचं. मग त्याला रिन्यूअल केलं, परत ते स्टार्ट परत चालू करायचं. मग काय होईल? मग मी कशावर येईन? त्या वचनावर येतो परत. कोणत्या वचनाकडे यायचं आपल्याला? जो मनुष्य आपला मूर्खपणा पुन्हा पुन्हा करतो तो वकीकड्या कुत्र्यासारखा आहे. आता कुत्र्याच्या विषयावर आपण येऊया. आता कुत्राच या ठिकाणी कसं काय आला माहिती आहे का? दुसरे जे जनावर आहे तसं करीत नाही, तसं कुत्रा करतो. आता बघा, एखादं घर आहे, अगल एखादं घर आहे, त्या घराच्या पाशी पुढं कोणीतरी त्याला भाकर टाकतं. कोणाला? कुत्र्याला. आता कुत्र्याची आदत कशी असते माहिती आहे का? ती भाकर घ्यायची, ती भाकर तिथं खात नाही. तुम्ही कुत्र्याला बघा एखाद्या दिवशी, तिथं ते खात नाही. ते कुठं घेऊन जातं माहिती आहे का? दूर घेऊन जातं कुठं तरी, तर तिथं दुसरे कुत्र्याने आले पाहिजे ते भाकर खायला. कारण याला कोणती मुसीबत म्हणून ती भेटलेली असते. अख्खा दिवस फिरू ती भेटली नाही, एक ठिकाणी त्याला भेटली ती भाकर. मग तो काय करतो? जवळजवळ अर्धा ते 1 किलोमीटर दूर जाऊन ती भाकर खातो. मग ती भाकर खाल्ल्याच्या नंतर परत तो काय करतो माहिती आहे का? परत चला मग पुरा तरी एक्सरसाइज होऊन जाते. मग परत त्याला भूक लागते. मग परत ज्या घरी त्याला भाकर टाकली होती ना, त्याच घरी तो परत येतो आणि तिथं जाऊन बसतो.
आता ती बाई होती, ती बाईला असं वाटतं का आता त्या कुत्र्याला भाकर टाकली, आता माझ्याकडे भाकरी नाही, पण तिला भाकरच भेटत नाही. कोणाला भाकर भेटत नाही? त्या कुत्र्याला भाकर भेटत नाही, लक्षात असू द्या. मग त्या कुत्र्याला, बरं का, त्या कुत्र्याला ती आठवण येते. कोणती आठवण येते? का मी इथून भाकर घेऊन 1 किलोमीटर दूर गेलो, तिथं ती खाल्ली, बरं का. तिथं खाल्ली, तिथं जाऊन पाहतो तर त्याने ती भाकर इतकी खाल्ली होती, इतकी खाल्ली होती, तर त्याला काय केलं, तिथं ते त्यानं उलटी करून टाकली होती. काय करून टाकली होती? उलटी करून. त्याला तिथं काय झाली, त्याला ती आठवण आली का मी तिथं जावं. मग ती जी उलटी आहे ती कुत्र्याने खाल्ली, त्याला भूक लागल्याच्या नंतर. म्हणून देवाने काय केलं माहिती का, देवाने ती आठवण करून दिली कुत्र्याची, का जो मनुष्य आपला मूर्खपणा पुन्हा 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 करतो, तो कसा आहे? ओकी कळ्याला कुत्र्यासारखा आहे. आमची जी उपमा आहे ती देवाने ती याच्यामध्ये केलेलं आहे. म्हणून प्रियांनो, आपल्याला कसं वागायचं आहे, कसं राहायचं आहे 2025 मध्ये, ते तुमचा निर्णय आहे, आपला पर्सनल निर्णय आहे. लास्ट वचन मी वाचतो आणि त्याच्यानंतर हा मॅसेज मी खतम करणार आहोत. योहान 3:16 सगळ्यालाच माहीत आहे. देवाने जगावर एवढी मोठं प्रेम केलं की त्याने आपला एकुलते एक पुत्र दिला, याच्यासाठी की जो कोणी, काय लिहिलेलं आहे? जो हा शब्द आला, जो कोणी त्याचा विश्वास ठेवेल त्याचा नाश नाही हो, तर त्याला काय प्राप्त हो? सार्वकालिक जीवन प्राप्त हो. मग आपल्याला सार्वकालिक जीवन प्राप्त करण्यासाठी आपल्याला येशूवर विश्वास ठेवणं फार महत्त्वाचं आहे. येशू जे सांगेन ते फार महत्त्वाचं आहे. येशू जे करीन ते बी फार महत्त्वाचं आहे. म्हणून प्रियानो, या वचनाद्वारे तुम्हाला मला सर्वाला देव खूप खूप आशीष करो. आमेन. सगळ्याला गॉड ब्लेस यू. हॅपी न्यू इयर. नाताळ, नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीत जावो. आणि खरोखर या वचनाद्वारे तुम्हाला देव खूप 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 आशीर्वाद करो. 2025 मध्ये देवाने चांगलं तुमचा सांभाळ केलेला आहे, तर 2026 मध्ये पण देव तुम्हाला चांगला सांभाळ करो आणि तुम्हाला तुमचं ध्यान ठेवो आणि तुमचं निरीक्षण करू आणि तुम्हाला देव चांगल्या प्रकारे सांभाळो, अशीच प्रभू शरणी मी प्रार्थना करतो. आणि देवाने आजच्या शास्त्र भागामधून चांगलं आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. आपल्याला जे नवीन जे जीवन आहे त्याच्याविषयी आम्ही शिकलो आहोत. तर देव करो वस्ताच्याद्वारे तुम्हाला मला सगळ्याला देव खूप 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 आशीर्वाद करो. आमेन. गॉड ब्लेस यू ऑल. सगळ्याला जय मसीह की. प्रेज द लॉर्ड. देव तुम्हाला खूप 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 आशीर्वाद देव. आमेन आमेन आमेन. प्रेज द लॉर्ड.